कोकणामध्ये जसा काळा वाटाणा फेमस आहे, तसा पश्चिम महाराष्ट्रामध्ये काळा घेवडा प्रसिद्ध आहे। या काळ्या घेवड्याची उसळ खूप खाल्ली जाते आणि चवीला पण खूप भारी लागते बरं। तर वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा पद्धतीचा काळा घेवडा असतो, याला तुम्ही राजमा म्हणून चॉकलेटी रंगाचा ओळखता, पण हा काळा घेवडा आहे। भाजी सिरीजची भाजी क्रमांक 11 किंवा भाग 11 ही सिरीज आपण पुन्हा सुरू केलेली आहे। आता हे घेवडे आपण ओव्हरनाईट म्हणजे रात्रीला आपण भिजत घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला 9 ते 10 शिट्ट्या शिजवून घ्यायचे, कारण की हा घेवडा शिजायला थोडा वेळ लावतो। तर अशा पद्धतीने मी 1 वाटी घेवडा घेतलेला आहे आणि तो कुकरला शिजवून 8 ते 10 शिट्ट्यांमध्ये शिजवून असा मऊसूत शिजवला आहे, पाहू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने हा शिजवून घ्यायचा। आता आपण गॅसकडे वळूया। गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम होताच आपण 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत। तेल आपलं छान गरम झालं की फोडणीसाठी आपण जिरं घालणार आहोत। जिरं यासाठी की या घेवड्याने बऱ्याचदा पोट फुगतं, त्यामुळे जिऱ्यामुळे पोट फुगत नाही। आता आपण एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत। तुम्ही जेवढा कांदा या उसळीमध्ये जास्त घालाल तेवढी ही भाजी छान होते बरं। 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालणार आहोत, म्हणजे कांदा चांगला परतला जाईल। आता एक ध्यानात घ्या, जर तुम्ही घेवडे शिजताना मीठ घातलं तर बेतानच मीठ घाला बरं। छान असं आपण कांदा गुलाबी रंगावरती परतून घेऊया। आणि इथे मी एक वाटण केलेलं आहे ते तुम्हाला सांगते। भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं हे मी एक वाटण केलेलं आहे आणि हे वाटण माझ्याकडे नेहमी असतं कोणत्याही उसळीमध्ये घालण्यासाठी। तर अशा पद्धतीचं वाटण केलेलं आहे, हे वाटण आपण घालणार आहोत। तुम्ही घातलं नाही तरी चालेल। चवीनुसार थोडीशी हळद घालायची, आपण पाव चमचा हळद घालायची। हळद घातल्यामुळे या भाजीला एक छान चव आणि रंग येतो। बरेचसे लोक काळा घेवडा हा अवॉइड करतात, कारण की याची भाजी किंवा याची आमटी काळसर रंगाची होते। आता मी इथे घरगुती घाटी मसाला केला होता तो घालते आहे। या मसाल्याचा रंग आणि चव एकदम भारी लागते बरं। तर अशा पद्धतीने हा मसाला मी परतून किंवा गरम आधी भाजलेलाच आहे, त्यामुळे मला तेलामध्ये जास्त भाजायची गरज नाही आहे। अजून थोडा चवीसाठी घालते आहे मसाला मी। तर मंडळी, हा काळा घेवडा बऱ्याच भागामध्ये अवॉइड केला जातो, तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रात हा काळा घेवडा म्हणजे जीव की प्राण। आता हा काळा घेवडा आपण पाण्यात सकट घालायचा, कारण की ही थोडीशी भाजी ओलसर असेल तर चांगली लागते, कारण की भाकरी सोबत घास बसतात। त्यामुळे शिजलेलं जे पाणी असतं ते फेकून न देता भाजीमध्येच घालायचं आणि जे खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण आहे ते मी 2 चमचे घालणार आहे। आता सर्व आपण एकजीव करून घ्यायचं। ऑलरेडी आपले घेवडे शिजलेले आहेत, त्यामुळे भाजी शिजायला काही वेळ लागणार नाही। एक उकळी येऊ देऊया आपण फक्त एकजीव होण्यासाठी मसाले आणि सर्व। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण ही भाजी केलेली आहे आणि कोथिंबीरीने छान अशी गार्निश करणार आहोत। कोथिंबीर घालून घेऊया। तर मंडळी, बघू शकता काळ्या घेवड्याची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, पोळी, भाकरी, भातासोबत अप्रतिम लागते बरं। एकदा हा काळा घेवडा नक्की ट्राय करा बरं। पश्चिम महाराष्ट्राची शान असलेला काळ्या घेवड्याची उसळ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बरेच लोक अवॉइड करतात, पण ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा स्रोत आहे, त्यामुळे काळा घेवडा जेवणामध्ये एकदा तरी वापराच। मंडळी, तुम्ही रेसिपी बघता पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाही बरं।
लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशीच भाजी सिरीज नक्कीच पुढे चालू ठेवू. धन्यवाद.